काही वर्ष अगोदर हायपर फोकस या पुस्तकाचे लेखक क्रिस बेली यांना त्यांच्या वर्तनातील एक गोष्ट लक्षात आली की ज्यामुळे त्यांना अस्वस्थ करून सोडलं। लेखक म्हणतात त्यांचं जीवन एक सिरीज ऑफ स्क्रीन्स म्हणजे पडद्यांची शृंखला बनली होती। आता सिरीज ऑफ स्क्रीन म्हणण्याचा अर्थ काय होता? लेखक म्हणतात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपायला जाण्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या स्क्रीनला बघत होते। पहिली स्क्रीन अर्थातच होती ती म्हणजे त्यांच्या मोबाईलची, फोनची। त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत होती त्यांच्या मोबाईलने, ज्यावर त्यांना सकाळी उठण्यासाठीचा गजर अलार्म लावायचा होता। मग ते उठताच आपला मोबाईल चेक करत होते। ते इंस्टाग्रामवर स्वयंपाक करण्याची विविध व्हिडिओ बघत होते, वेगवेगळी सोशल ॲप्स बघायला लागत होते। मग तेव्हा उठून न्याहारी बनवायची वेळ येत होती तेव्हा सुद्धा ते एक स्क्रीन बघत होते, जी होती त्यांच्या आयपॅडची, जो स्वयंपाकघरातील वट्यावर ठेवलेला असायचा। पण जेव्हा कामाची वेळ येत होती तेव्हा त्यांचा सामना होता लॅपटॉपच्या स्क्रीनचा। त्यासोबतच त्यांनी जी स्मार्ट वॉच घेतलेली होती त्यावरच थोड्या थोड्या वेळात नोटिफिकेशन्स म्हणजे सूचना येत होत्या। थोड्या थोड्या वेळात ती वाजत होती। महत्त्वाचे काम करताना सतत या गोष्टी त्यांना सतत विचलित करत होत्या। या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा वेळ जो सर्वात जास्त वाया जात होता तो म्हणजे त्यांच्या मोबाईल फोनवर ते कित्येक तास बसत होते। तर जेव्हा त्यांनी आपल्या वर्तनावर लक्ष दिलं तर त्यांनी असं ठरवलं की 30 दिवसापर्यंत त्यापासून दूर जायचं असं ठरवलं, परंतु पूर्णपणे नाही। त्यांनी ठरवलं की दिवसातून जास्तीत जास्त 30 मिनिटे त्यांचा फोन ते वापरतील। मग ते त्यांना नकाशा बघायचा असेल किंवा आईशी बोलायचं असेल, गाणे ऐकायचे असतील किंवा पॉडकास्ट रेडिओ ऐकायचे असतील, ते कामे या 30 मिनिटाच्या आतच करतील, या व्यतिरिक्त नाही। त्यांनी हे करणं सुरू केलं तेव्हा त्यांनी असं निरीक्षण केलं की त्यांच्या सोबत काय झालं या 30 दिवसात। त्यांना असे लक्षात आले की ते म्हणतात या 30 दिवसात त्यांना ह्या नवीन म्हणजेच किमान उत्तेजित पातळीवर यायला किंवा ॲडजस्ट करायला 1 आठवड्याचा वेळ लागला। आता हे किमान उत्तेजित पातळी काय आहे याबद्दल आपण आता पुढे पाहणारच आहोत। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। एका आठवड्यानंतर त्यांच्यासोबत 3 गोष्टी झाल्या। पहिली गोष्ट, त्यांचा लक्ष केंद्रित करण्याच्या कालावधीमध्ये वाढ झाली होती। कोणत्याही गोष्टीवर थोडंसं प्रयत्न केलं की त्यांचं लक्ष केंद्रित होत होतं। म्हणजे असं नाही की त्यांना काहीच प्रयत्न करावे लागत नाही, पण थोड्याशा प्रयत्नांती ते कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत होते। दुसरी गोष्ट ही आहे की त्यांच्या मनात नवनवीन आयडिया म्हणजे कल्पना यायला लागल्या होत्या। तिसरी गोष्ट अशी झाली की भविष्याविषयी नवीन योजना किंवा विचार येऊ लागले, नवीन कल्पना येऊ लागल्या। हे सर्व शक्य झाले ते फक्त एका साधनाला मर्यादेमध्ये वापरल्यामुळे। तर असं झालं की लेखकांनी याविषयी खूप विचार केला, शेकडो शोधपत्रकं वाचली, जगभर फिरले, वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील तज्ज्ञांची भेट घेतली जे फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करण्यावर अभ्यास करत होते। त्यांनी स्वतःवर देखील खूप प्रयोग करून बघितले। शेवटी त्यांना 25,000 शब्दांचा शोध लेख लिहिला की कसं तंत्रज्ञान आपल्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सामर्थ्यावर परिणाम करत आहे। ह्या संशोधनानंतर असं लक्षात आलं की संगणकावर काम करताना आपला फोन जवळ बाळगत ठेवत असाल तर आपण एका गोष्टीवर केवळ 40 सेकंदच लक्ष केंद्रित करू शकतो, आणि ह्या दरम्यान जर आपण आपल्या गटासोबत किंवा टीमसोबत बोलत असू तर हीच वेळ 35 सेकंदाची होऊन जाते। आपल्याला वाटतं की खरी समस्या ही आहे की आपला मेंदू विचलित आहे। लेखक म्हणतात समस्या ही नसून खरी समस्या अधिक खोल आहे आणि ती आपल्या विचलितपणाचा मूळ कारण आहे। लेखक म्हणतात आपण विचलित नसून आपले मेंदू अतिविचलित झालेली आणि अशी ती अवस्था आहे। याला अगदी सोप्या देशी भाषेत बोलायचं तर आपल्या मेंदूमध्ये अतिशय जास्त प्रमाणात विचलितपणा झालेला आहे आणि आपल्याला हे पण करायचंय, आपल्याला ते पण करायचंय। आम्हाला एकदाच 10 लोकांसोबत चॅट गप्पा करायच्या आहेत, आम्हाला आमचे लाईकसुद्धा चेक करायचे आहेत, आम्हाला हे पण बघायचे आहे की आमच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कोणी कोणी बघितले, चेक केले, आणि आपल्या माजी मित्रमैत्रिणीवर नजरसुद्धा ठेवायची आहे। आपण स्वतःलाच विचलित होऊ द्यावीसे वाटते। आपल्या मेंदूला छोटी छोटी माहिती सोशल मीडिया, ईमेल
हे खूप चांगले वाटते. आपल्या मेंदूला विचलित होणे पसंत आहे, कारण आपल्याला याबद्दल रिवॉर्ड म्हणजेच बक्षीस मिळत असतो. आणि तो बक्षीस काय असतो? आपल्या मेंदूमध्ये एक यंत्रणा आहे ज्याला नॉवेल्टी बायस असे म्हणतात. आपण जेव्हा विचलित होतो तेव्हा त्या यंत्रणेमुळे आपल्याला प्लेजर म्हणजे सुख आनंद देणारा रसायन, त्याला आपण डोपामाइन म्हणतो, तो बनत असतो. हा तोच डोपामाइन आहे जेव्हा आपण जंक फूड खातो तेव्हा बनत असतो, जेव्हा आपण फेसबुक वापरत असतो तेव्हा बनतो, जेव्हा आपण प्रेम रोमांस करतो तेव्हाही बनतो, जेव्हा आपण नशा करतो तेव्हाही बनतो, तेव्हा आपण पॉर्न बघतो तेव्हाही बनतो. तर आपल्याला डोपामाइनचे बक्षीस तेव्हाच मिळते जेव्हा आपण विचलित होतो. यामुळेच आपल्या मेंदू डिस्ट्रॅक्शन शोधत असतो, म्हणजेच विचलितपणाच्या शोधात तो असतो. ही आज आपल्या मेंदूची अवस्था व हालत झालेली आहे. आपण आज अति उत्तेजित अवस्थेमध्ये आहोत, किंवा असे म्हणू की आपल्या मेंदूमध्ये अति विचलितपणा माजलेला आहे, अति उत्तेजित किंवा अति चंचलपणा माजलेला आहे. अति उत्तेजित आपला मेंदूत आपली सतर्कता एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर उड्या मारत आहे. आपला मेंदू खूप जास्त उत्तेजित होत आहे. लेखकांनी विचार केला की फोनचा वापर कमी केल्याने मेंदूचा उत्तेजितपणा एवढा कमी झाला की ज्यामुळे त्यांचा लक्ष केंद्रितपणा वाढला. तर काय होईल जर मी आपल्या मेंदूला उत्तेजित होण्यापासून अजून कमी केले तर? लेखक म्हणतात, जेव्हा आपण अति उत्तेजितपणाकडून अल्प उत्तेजनेकडे या उत्तेजितपणाकडे जातो तेव्हा त्या भावनेला एक नाव आहे. ते नाव आहे कंटाळा किंवा बोर्डम. जेव्हा आपण अल्प उत्तेजनेकडे जातो तेव्हा आपण कंटाळवाणेपणाची जाणीव करू लागतो. लगेच तुमच्या लक्षात आले असेल की आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी आराम करत असाल तर तुम्हाला कंटाळा येऊ लागतो, अस्वस्थपणा किंवा बेचैनी होऊ लागते. मग लेखकांनी स्वतःला अधिक कंटाळा येण्यासाठी काही अजून कार्य केले. त्यांनी ठरवलं की ते दररोज 1 तास 1 महिन्यापर्यंत म्हणजे 30 दिवस स्वतःला कंटाळवाणा होऊ देतील, स्वतःला बोर करतील किंवा स्वतःला बोर होऊ देतील. म्हणून त्यांनी 1 दिवस तासभर आयट्यून्सचे नियम व अटी वाचून काढल्या, ज्या जगामध्ये कोणीतरीच वाचल्या असतील. एके दिवशी 1 तासभर त्यांनी पायच्या 10,000 अंकांना मोजण्याचं ठरवलं. तर 1 दिवस तासभर फक्त घड्याळाची टिकटिक बघत बसले. अशीच कंटाळवाणी बोर करणारी गोष्टी 1 महिन्यापर्यंत ते करत राहिले आणि त्यांनी तेच परिणाम दिसून आले जे स्मार्टफोनवाल्या प्रयोगामध्ये दिसून आले होते. त्यांना तेच परिणाम त्यांच्या निदर्शनास आले जे स्मार्टफोनच्या प्रयोगामध्ये सुद्धा आले होते. त्यांच्या मेंदूला 1 आठवडा लागला ह्या किमान उत्तेजित स्तर यामध्ये ॲडजस्ट समायोजित व्हायला. यावरून आपल्याला असे लक्षात येईल की आपला मेंदू म्हणजेच पूर्णपणे शांत व्हायला आठवडा लागतो. उदाहरणार्थ सुट्ट्यांवर जाऊन, आणि सुट्ट्या 8 दिवसापेक्षा जास्त आपल्या असल्या पाहिजे. त्यानंतर लेखकांनी निरीक्षण केलं की त्यानंतर त्यांचं सतर्कपणा अजून वाढला. आता ते आपले मेंदूवर जोर न देता लक्ष केंद्रित करू लागले. अशामुळे नाही झालं की ज्यांच्याजवळ खूप काही विचलित करणारी साधने नव्हते, तर असं यामुळे होत होतं कारण की आता त्यांचा मेंदू खूप कमी उत्तेजित होत होता आणि त्यामुळे ते डिस्ट्रॅक्शन्स शोधत नव्हते. लेखक म्हणतात, मजेची गोष्ट अशी की आता त्यांच्या मेंदूमध्ये असे कल्पना योजना येत होत्या ज्या अगोदर केव्हाच आल्या नव्हत्या. आणि असं यासाठी होतं की त्यांचा मेंदू आता वेगवेगळ्या दिशेमध्ये चालू लागलेला होता, नवनवीन गोष्टी विचार करू लागले होते. लेखक म्हणतात, आठवण करा जेव्हा तुम्हाला एखादी चांगली कल्पना केव्हा आली होती. जेव्हा तुम्ही आंघोळ करत असाल तेव्हा, किंवा शतपावली करत असाल किंवा पायी चालत असाल आणि त्या दरम्यान तुमच्या मेंदूमध्ये हे सिरीज ऑफ आयडियाज म्हणजेच कल्पनांची शृंखला आली असेल. त्यासोबत मिळून तो बेस्ट आयडिया बनवला असेल. प्रसिद्ध कादंबरी लेखक थॉमस मान यांना त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबरी यांची कल्पना म्हणजेच आयडिया चालताना सुचली होती. थॉमस यांचे एक प्रसिद्ध वाक्य म्हणजेच कोटेशन आहे की थॉट्स कम्स क्लिअरली व्हेन व्हाईल ऑन वॉक. लेखक यांना एक मोड म्हणतात, याला ते असे म्हणतात. ते म्हणतात तेव्हा आपण आपल्या मेंदूला जाणून बुजून भरकटवतो, त्याला वेगवेगळ्या दिशेमध्ये विचार करण्याचे स्वातंत्र्य देतो, तेव्हा तो नवनवीन कल्पना घेऊन येत असतो.
तो नवीन योजनासुद्धा बनवत असतो। येथे आपण म्हणजेच बाह्य विचलितपण या गोष्टीबद्दल बोलत नाही आहे। जसे सोशल मीडिया ॲप्स आपल्याला दर मिनिटाला सूचना म्हणजेच नोटिफिकेशन देऊन विचलित करीत असतात, खरं तर इथे आपण बोलत आहोत ते भटक्या मनाची म्हणजेच मनाला वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करण्याचे स्वातंत्र्य देणे याबद्दल। जेव्हा आपण आपल्या मनाला विचार करण्याचे स्वातंत्र्य देत असतो तेव्हा तो 3 ठिकाणी जातो। आपण आपल्या भूतकाळाबद्दल विचार करतो, आपण आपल्या वर्तमान काळाबद्दल विचार करतो आणि आपण आपल्या भविष्याबद्दल विचार करतो। आपल्याला वाटते आपण आपल्या भूतकाळाबद्दल अधिक विचार करतो, खरं तर आपण आपल्या भूतकाळाबद्दल फक्त वेळेच्या 12% विचार करत असतो, तर वर्तमान काळाबद्दल वेळेच्या 28% विचार करतो आणि आपण आपल्या भविष्याबद्दल भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोघांना एकत्रित करूनही त्यापेक्षा जास्त विचार करतो। म्हणजेच वेळेच्या 40% आपण आपल्या भविष्याबद्दल विचार करत असतो। आपण सकाळी उठताच येणाऱ्या दिवसाबद्दल विचार करू लागतो। आपण आंघोळ करत असतो तेव्हा आपण आपल्या दिवसाचे नियोजन करत असतो, त्याला संभाव्य कल असे म्हटले जाते। तुमच्या लक्षात आलं असेल की मी जे आकडे सांगितले ते 100 होत नाहीत, अजूनही झालेले नाहीत, कारण चेक करा, भूतकाळाबद्दल 12%, वर्तमान काळाबद्दल 28%, पुढच्या काळाबद्दल 40%, म्हणजे एकूण 80%। बाकी जे 20% वेळेत आपला मेंदू काय करत असेल तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।